मुंबईमध्ये भाजपला पक्का ओळखणारा एक शहर, एक प्रांत म्हणजे मुंबई आहे. पण मग जी विजयाची नांदी आहे ती मुंबईपासून होईल. 28 महापालिकांमध्ये ज्यावेळेला लढायचंय, ज्यावेळेला ह्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर चॅलेंज आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर सगळीकडे जिथे आपण पाहतोय, ज्या ज्या शहरांमध्ये भ्रष्टाचार नकोय, ज्या ज्या शहरांमध्ये धार्मिक, सामाजिक, जातीय विष नकोय, ज्या ज्या समाजामध्ये किंवा ज्या ज्या शहरांमध्ये त्यांना शाश्वत विकास हवाय, ज्या ज्या शहरांमध्ये पर्यावरणाचा रास नकोय आणि बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं राज्य नकोय, ही सगळी शहरं ही शिवशक्ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आणि राष्ट्रवादी याला मतदान करतील. नाही, पण मग आदित्यजी असा का आरोप होतो सातत्यानं की तुम्ही स्वतः किंवा उद्धव ठाकरेजी आणि तुमच्या पक्षातले इतर महत्वाचे नेते हे प्रचारात फारसे दिसत नाहीत असं विरोधक सातत्यानं म्हणतात. नगर परिषद, नगरपंचायतच्या वेळेला सुद्धा हा आरोप झाला होता, आता सुद्धा हा आरोप होतोय आणि इतर ज्या महापालिका आहेत त्या महापालिकांना तितकंसं प्राधान्य दिलं जात नाही असा आरोप होतो. सगळं फोकस मुंबईवरच आहे असा आरोप होतो. याचं कारण एकच आहे, कारण त्यांना उठता बसता ममदानी दिसतोय, दुसरं काही दिसतच नाही ना. जरा लोकांचे हाल बघा, आमच्याकडे पण बघणं सोडा आणि लोकांचे हाल बघा. लोक आज बिचारे जसं बीएसटीचं भाडं असेल, बीएसटीच्या रांगा असतील, खड्डे, 2 वर्षाचा रस्त्याचा घोटाळा असेल, फुटपाथ एक सुद्धा तुम्ही मोकळा सोडलेला नाहीये. सगळ्या ज्या बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीज आहेत त्या एका बिल्डर मित्राच्या घशात घालतात. मुंबईत टीडीआरचा घोटाळा, मुंबईत तुमचा टीडीआर 40% अदानीकरण, 1600 एकर फुकटात अदानीला देत आहे. पुण्याच्या वेटाळ टेकडीचा प्रश्न असेल, तिकडच्या ट्रॅफिक कोंडीचा प्रश्न असेल, मेट्रोचे पिलर मुळामुठात टाकण्याचे प्रश्न असतील, पुण्यातलं मुळामुठाचाच मूळ प्रश्न असेल, नागपूरमधलं अजनीवानाचा प्रश्न असेल, जी मेट्रो चालते ती पण दुपारी आता बर्थडे पार्टीला दिली जाते, मी ऐकलंय. पुण्यात पण तसंच झालेलं आहे. नागपूरमधले आपण पाहतोय तिथे पण रस्त्याची हालत काही चांगली नाहीये. नाशिकमध्ये पण आता ट्रॅफिक वाढायला लागलेलं आहे. कुठूनही कुठे झाडं कापली जातात, कुठूनही कुठे बोगदे, फ्लायओव्हर. विकासाला ह्यांच्या गती जरी असली तरी दिशा नाहीये. त्यांचा विकास डायरेक्ट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा आणि हॉस्पिटल पण ह्यांची तुम्ही पाहाल ते कोण होतं यूपीमध्ये ज्या डॉक्टरला अटक केली कारण ऑक्सिजन नव्हता आणि त्यांनी ती कंप्लेंट केली. तर सगळं काही आहे यांचं. हे धर्म, जात आणि पात ह्याच्यावरच आहे. आम्ही महाराष्ट्र धर्म पुढे घेऊन चाललेलो आहे. आमचं हिंदुत्व आहे ना, आमचं हिंदुत्व भाजपपेक्षा खूप वेगळं आहे. आमचं भाषेचं जे राजकारण आहे, आम्ही राजकारण नाही करत आहे. आम्हाला सगळे भाषिक मुंबईत येतात. पण आम्ही जो मराठी माणसावर अन्याय तुमच्या काळात, भाजपच्या काळात झालेला आहे, व्हेज नॉन व्हेजवर नसेल, भाषेवर नसेल, तो दूर करण्यासाठी एवढं जर भाषेचं प्रेम असेल भाजपाला, तर मराठी रंगभूमीचं दालन जे आम्ही मरीन ड्राईव्हला करत होतो का स्थगिती दिली? लोढा साहेबांनी सांगितली म्हणून. तिथे मराठी भाषा भवन करत होतो का स्थगिती दिली? लोढा साहेबांनी सांगितलं म्हणून. म्हणजे एकंदर हे जे काही चाललंय ना, हे नुसतं प्रदूषण करायचं, धूर निर्माण करायचं आणि त्याच्यात जिंकायचं, हा भाजपचा प्रयत्न असतो. आणि ऍक्च्युअल जो प्रदूषणाचा मुद्दा आहे मुंबईतला खास करून सध्या, ज्याबद्दल तुम्ही पण खूप सातत्यानं बोलताय, इतरही नेते बोलतायत, पण मग हा मुद्दा इतका प्रकर्षानं जाणवायची सध्याची परिस्थिती, त्यावर काही होतंय नाही होतंय हा विषय नाही. कारण तुम्ही यांचे सगळे फोटोज बघा, आजूबाजूला एअर प्युरिफायर असतात. आता मुद्दा असा आहे की मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन, तसंच पुणे क्लायमेट ऍक्शन प्लॅन, सोलापूरचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन आहे, नाशिकचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन, 40 शहरांसाठी आम्ही क्लायमेट ऍक्शन प्लॅन बनवलेले. त्याच्यात मीडियम टर्म, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म गोल्स ठेवले होते. का नाही त्यांनी त्याची अंमलबजावणी केली? आज तुम्ही साधे बघा, कचऱ्याची परिस्थिती मुंबईत 25 वर्षात कशी नाही तशी 3 वर्षात ढिगारे दिसायला लागले. जाळायला लागतोय कचरा, प्रदूषण होत नाहीये. धूळ, सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर कुठेही खोदलं जाते, कुठेही खड्डा पाडला जातोय, कुठेही बिल्डिंग पाडली जाते. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट नावाचा प्रकार नाही यांच्याकडे. AQI बद्दल बोलतच नाहीयेत. आणि हे सगळं करून विकास आहे कुठे? राजकीय प्रदूषणाबद्दल तुम्ही बोललात आणि आता तर वातावरणीय प्रदूषणाबद्दल देखील बोललात, पण आदित्य ठाकरेंचं मुंबईसाठी विजन नेमकं काय आहे? तुम्ही सातत्यानं त्याबद्दल बोलताच, पण आदित्य ठाकरेंच्या विजननी काय मुंबई नेमकी असायला हवी ते, आणि इतर 28 महापालिकांमध्ये ज्या वेळेला आपण मूलभूत प्रश्नांबद्दल बोलतो, सगळं खूप चांगलं असायला हवं याबद्दल बोलतो, त्या अनुषंगानं आदित्य ठाकरेंचं विजन. बघा, तुम्हाला सांगू, मुंबईसाठी तर आम्ही 15 पॉईंटचा आमचा एक वचननामा जारी केलेला आहे आणि मोठा वचननामा पण आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपले मुंबईतले शासकीय कर्मचारी असतील, बीएमसीचे आहेत, महानगरपालिकेचे म्हणजे बीएमसीचे, पोलीस कर्मचारी आहेत, फायर ब्रिगेडचे आहेत, बीएसटीचे आहेत, ह्यांच्यासाठी आणि गिरणी कामगारांसाठी आणि अर्थात मराठी माणसासाठी आम्ही जवळपास 2 ते 2.5 लाख घरं ही आपण बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीजवर निर्माण करणार आहोत, अफोर्डेबल रेट्समध्ये, परवडणारी घरं. बीएसटी हा सगळ्यात माझा जवळचा विषय, महत्त्वाचा विषय मला वाटतं, कारण मुंबई ही बीएसटीवर चालते. जवळपास 35 लाख लोक बीएसटी वापरायची आमच्या वेळी. आता रांगा बघा तुम्ही,
मुंबईला 10,000 इलेक्ट्रिक बसेसची गरज आहे, 900 डबल डेकर बसेसची गरज आहे, मिनी मीडियम लॉंग रेंज बसेसची गरज आहे. भाडं तिप्पट झालेलं आहे, ते कमी करून 5, 10, 15, 20 करण्याची परत गरज आहे. महिलांसाठी मोफत बसेस आणण्याची गरज आहे. विद्यार्थी गणवेशधारक विद्यार्थी आहेत, त्यांना शाळेत जाताना आणि घरी येताना हात दाखवा, बस थांबवा, मोफत बस पास देण्याची गरज आहे. तसंच 100 युनिटपर्यंत जे वीज वापरतात त्यांना बीएसटीच्या मार्फत आम्ही फ्री देऊ. वेस्टर्न ईस्टर्न सबर्ब्समध्ये आम्हाला बीएसटीचं व्हीलिंग सुरू करायचं आहे. घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना नोंदणीकृत करू ना, म्हणजे यांच्यासारखे लाडकी बहीण म्हणून पुरुषांना पैसे नाही देणार आम्ही. नोंदणीकृत करून 1,500 रुपये सन्मान निधी देणार आहोत. जिथे जिथे आम्ही बाथरूम बांधणार आहोत, ज्या काही वस्त्या जिथे अजून विकास व्हायचा आहे किंवा स्लम सोसायटीज आहेत, तिथे आम्ही लॉन्ड्री पण करू, म्हणजे महिलांची एनर्जी, वेळ, पैसा हे सगळं वाचेल. कारण आम्ही धारावीमध्ये ते करून दाखवलेलं. बाथरूम 111 सीट्सचे होते, एसी बाथरूम, खालती लॉन्ड्रोमॅट होतं. तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्हाला जगातली सर्वात मोठी लायब्ररी करायची. सी.डी. देशमुख यांच्या नावाने आम्हाला यूपीएससीचं कोचिंग सुरू करायचं आहे आपल्या तरुण तरुणींसाठी. अनेक गोष्टी आहेत. पेट केअर सेंटर, तुम्हाला घरी कुत्रा किंवा मांजर असते, तुम्हाला कपल म्हणून जायचं किंवा तुम्ही एकटे राहता, त्यांना सोडून जायचं आहे, सोडता नाहीत घरी, त्यांच्यासाठी तुम्हाला डे केअर शेल्टर करायला पाहिजे. स्ट्रेससाठी पण शेल्टर गरजेचं आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही जसं काही ठराविक वॉर्ड्समध्ये पेट पार्क केलंय, तसं प्रत्येक वॉर्डात करायचं आहे. ॲनिमल वेट क्लिनिक तरी पाहिजेच पाहिजे, कारण इमर्जन्सी झाली तर जाणार कुठे. तर ह्या काही गोष्टी आहेत ना. डे केअर शेल्टर मुलांसाठी पण पाहिजेत, मुलींसाठी, लहान मुलींसाठी. शाळा अत्याधुनिक आहेत, डिजिटाईज केल्या आहेत. 3.25 लाख विद्यार्थी शिकतात. पण 10वी पास झाल्यानंतर पुढे काय प्रश्न असतो, खास करून 50 ते 80% ज्यांना मिळतात त्यांचा हा प्रश्न असतो. ज्युनियर कॉलेज त्यांच्यासाठी आम्ही सुरू करू. 5 हॉस्पिटल हे भाजपला आता प्रायव्हेटाईज करायचे आहेत. शताब्दी आहे, राजावाडी आहे, MT अगरवाल आहे, हे आम्ही प्रायव्हेटाईज न होऊ देता चांगले टायअप्स करू. पण मेडिकल कॉलेज आपले मुंबई महानगरपालिकेचे करू, कारण 4 आम्ही करून दाखवलेत, पुढचे 5 आम्ही करून दाखवू. ह्या काही गोष्टी आहेत. तसंच इतर शहरांसाठी पण, जसं मी नाशिकला सांगितलं तर बीएसटी सारखं परवडणारी बस सेवा तिथे करायची. शाळा CBSE इथे आणल्यात, मराठी अनिवार्य करून तिथे पण CBSE असेल, ICSE आणायचं आहे. तपोवन वाचवायचं आहे. पर्यावरणावर खूप मोठा आमचा फोकस राहील. पुण्यात लोकमान्य नगर बिल्डरची दादागिरी दिसते, ते थांबवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. आपण थोडं मुलाखतीच्या सॉरी, एकच